नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? शुभ सकाळ सर्वांना. तर इथं बघा मस्त असं तयार होऊन फिरायला जायची तयारी चालू होती. आज आम्हाला डीमार्टला जायचं होतं. तर इथं माझी बहीण आलेली होती गावावरून. तर इथं बघा सगळेजण तयार झालेले आहेत आणि चिकूला आम्ही व्हिडिओमध्ये हाय करायला सांगत आहे. मग तिचा आवाज घेतला नाही कारण ती काय बोलत नव्हती. तर गावावर माझा भाचा पण आलेला आहे, त्याला पण काय काय खरेदी करायची होती आणि बहीण पण होती, तिला पण डीमार्टमध्ये जायचं होतं. म्हणून आम्ही सकाळीच नाश्ता वगैरे करून तयार झालो होतो जाण्यासाठी. मग त्याच्यानंतर डीमार्टमध्ये गेलो आम्ही. जाताना रिक्षानेच गेलो होतो. तिथे गेल्यावरती चालू झाले आमचं शॉपिंग वगैरे करायचं. आणि डीमार्ट ही एक अशी गोष्ट आहे की जिथं गरज नसलेल्या वस्तू पण घेता येतात. म्हणजे इथं ऑफर आहे, तिथं ऑफर आहे असा विचार करतो आपण आणि नको असलेल्या गोष्टी पण आपण घरी घेऊन येतो. असंच काहीच आमच्या घरी पण काल झालं होतं. चिकूचा तर बड्डे जवळ येतोय, पण माऊ बड्डेला नसणार आहे म्हणून चिकूला तिला एक गिफ्ट घेऊन दिलेलं होतं. तर चिकू बघा किती एक्सायटेड झाले बघून. ते काय झालं? कोणी घेतला तुला? माऊनी घेतलंय. हो का? आपण खोलूया. कुठे? घरी गेल्या. चिकू नको घेऊ, तुला पाहिजे ते. काय करायचंय तुला? मेकअप करायचं त्याच्यामध्ये. कोणाचा मेकअप करणार? आता बड्डे जरी चिकूचा असला तरी शरूला पण खेळायला काय ना काय तर हवंच असतं. आता सुट्ट्या संपलेल्या आहेत, स्कूल चालू होणार आहे, पण आमच्याकडे उलटच झालेलं आहे. तिला पण चेस बोर्ड घेऊन दिला माऊनी खेळायला. त्याच्यानंतर इथं बघू शकताय आता पावसाळा चालू होईल, मुलांच्या शाळेचं धावपळ चालू असते, त्याच्यामुळे रेनकोट वगैरे घ्यायचे होते. मग शरूसाठी रेनकोट घेतला, माझ्यासाठी छत्री घेतली, बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर आहोनं घरी पाठवलं सगळं सामान घेऊन आणि माझा भाचा घरी गेला. आणि आजच शरूची स्कूलमध्ये मीटिंग होती, तिकडे गेलो होतो. मग बहिणीला पण बोलले चल तू पण स्कूल बघून घे. मग तिला घेऊन गेले होते आणि येताना असा काय नाश्ता घेतलेला होता घरी आल्यावरती, कारण खूप भूक लागलेली होती सर्वांना. नाश्त्यावरती काय भागलं नाही. आणि जेवणामध्ये सकाळी मी चपाती बनवलेली होती, फक्त भाजी बाकी होती. मग आता सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतलेला होता, समोसा वडापाव वगैरे असंच आणलेलं होतं खायला. मग त्याच्यामुळे जास्त कोणाला भूक नव्हती म्हणून इथे फक्त पनीरची भुर्जी बनवायची होती मला आणि थोडा भात बनवायचा होता, चपाती वगैरे बनवलेल्या होत्या. तर इथं बघू शकताय थोडीशी तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे. जे व्हेजिटेरियन लोक आहेत, म्हणजे ज्यांना अंड्याची भुर्जी वगैरे खाता येत नाही, खात नाही, त्यांच्यासाठी ही भुर्जी खूप छान आहे आणि सोपी आहे, पटकन होणारी आहे. सेम तेच प्रोसेस आहे, फक्त अंड्याच्या ऐवजी पनीर टाकायचं आणि टेस्ट तर अंड्याच्या भुर्जीपेक्षा पण खूप छान लागतो. तर इथं पहिल्यांदा मी कांदा कट करून घेतलेला होता. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकून घेतलं. जिरे थोडे तडतडले, कांदा टाकून परतून घेतला छान गुलाबी रंगावर. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला, थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आणि खूप छान टेस्ट येतो. आणि नंतर आपल्याकडे जे सारे मसाले आहेत, हळद, मीठ, लाल तिखट, घरचा मसाला, हे सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आधी. आणि ते छान असं परतल्यावरती थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो आहे तो कच्चा राहत नाही, म्हणजे खाताना करकर लागत नाही आणि छान शिजतो, मऊ होतो. आणि त्याला उकळी आल्यावरती थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि अजून थोडंसं उकळून दिलं त्याच्यामध्ये. आणि इथं मी पनीर कुस्करून ठेवलेलं होतं, तुम्ही त्याला ग्रेट करून पण घेऊ शकता, पण ग्रेट करायला थोडा वेळ जाईल म्हणून पटकन उरकायचं होतं, म्हणून त्याला असं मी कुस्करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये ते पनीर टाकून दिलं आणि खूप छान होतं, मिक्स पण पटकन होतं आणि एकदम सोपी आहे. टिफिनला वगैरे पण तुम्ही देऊ शकता मुलांच्या. हेल्दी रेसिपी आहे, कारण पनीरमध्ये प्रोटीन खूप असतं. त्याच्यामुळे मी शरूला पण कधी कधी अशीच भाजी बनवून देते पनीरची, किंवा कधी घरी दूध खराब झालं त्याचं पण मी पनीर करते. घरच्या पनीरची तर भुर्जी लगेच होते, खूप छान होते. मग इथं बघा मस्त अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे. मी साईडला काढून घेत आहे आणि एका साईडला भात पण बनवायला ठेवलेला होता. मग मस्त असं सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे झालं. मग संध्याकाळी 7 वाजता बहिणीला नेण्यासाठी भाव आलेला होता, कारण ती तिकडून तिची बस होती गावाला जाण्यासाठी. तर इथं बघा सगळ्यांचं हसी मजाक चाललं होतं. बॅग वगैरे पॅक करून घेतल्या आणि नंतर ते सगळ्यांना बाय केलं. बहिणीला तर तिकडूनच जायचं होतं भावाचीतून, पण माझा जो भाचा आहे त्याला संध्याकाळी त्याची पण बस होती, तो पण 9 वाजता संध्याकाळी जाणार होता. तो अजून भरपूर दिवस राहणार होता, पण त्याचं अचानकमध्ये कॉलेजमध्ये काम निघालं होतं. नाहीतर तो चिकूच्या बड्डेसाठी आलेला होता.
त्याचा जाताना पण खूप मूड ऑफ होता की त्याला बड्डेला थांबता येणार नव्हता, कारण तो स्पेशली बड्डेसाठी आलेला आहे आणि आता तो जाणार होता. मग आधी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली आणि जेवणामध्ये सिंपलचा अख्खा मसूर, जास्त मसाला वगैरे नाही केला, सिंपलच बनवला होता. त्याच्यासोबत रोटी आणि भात असं केलं होतं. मग त्याला आधी जेवायला वगैरे दिलं होतं, त्याची लवकर बस होती. मग त्यांना सोडून आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण करायला घेतलं होतं. तर इथं असं मस्त अख्खा मसूर, भात, चपाती जेवायला घेतला. चिकूला पण छोटंसं ताट करून दिलं, कारण तिलासुद्धा सवय आहे आमच्यासोबत असं एकत्र बसून जेवण करायची. मग आजचा असा दिवस गेला धावपळीत आणि मस्तीमध्ये, खूप छान वाटलं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.